अपघातांमध्ये जखमी झालेल्या अनेकांना वेळेत उपचार न मिळाल्याने प्राणाला मुकावं लागल्याच्या दुर्दैवी घटना घडतात। त्या रोखण्याच्या उद्देशाने सरकारने नवीन मोटर वाहन कायदा लागू केलाय। त्या विरोधात आता ट्रक चालक आक्रमक झालेत आणि त्यांनी देशभरात आंदोलन सुरू केलेलं आहे। काही ठिकाणी त्यांनी पोलिसांवर हल्ले केल्याचं सुद्धा बघायला मिळालं। नेमका हा प्रकार काय आहे, हा कायदा काय सांगतो, त्याला विरोध का आहे, आपण बघूया। केंद्र सरकारने केलेल्या कायद्याविरोधात आंदोलन करणारे हे आहेत मुजोर ट्रक चालक। त्यांना इतका कायदा कळतोय की ते हे आंदोलन करताना थेट त्यांनी कायद्याच्या रक्षकांविरोधातच कायदा हातात घेतलाय। नवीन वर्षाच्या बंदोबस्तात थकल्या भागलेल्या पोलिसांवर वर्षाच्या पहिल्याच दिवशी या आंदोलक चालकांच्या जमावानं हल्ला केलाय। कायद्याविरोधात आक्रमक होत कायदा हातात घेण्याचा प्रयत्न फक्त नवी मुंबईत घडला नाहीये। एरवी कायदा धाब्यावर बसवून बेशिस्तपणे वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पादचारी, बाईकस्वार, छोट्या वाहनांतील प्रवाशांना हीच गणतीतही न धरता धोकादायकरित्या बेदरकारपणे वाहन दामटणाऱ्या या चालकांची आंदोलनाआडून ही मुजोरी मुंबई अहमदाबाद मार्गावरही पाहायला मिळाली। आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेऊन गाडीतून नेत असताना त्यांनी पोलिसांशी वाद घातला, त्यानंतर दगडफेक केली। वाहन चालकांचं हे आंदोलन महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात सुरू आहे। कुठं चक्काजाम करून तर कुठं टायर जाळून रस्ते अडवण्यात आले, घोषणाबाजी झाली, सरकारचा निषेध नोंदवण्यात आला। अपघात झाल्या चालकाला 10 लाखाचा दंड आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर 10 वर्षाची शिक्षा हा काळा कायदा सरकारने तात्काळ मागे घ्यावा। यासाठी जर आपण पाहिलं तर मुंबईतील बीपीटी परिसरात जो फ्लायओव्हर आहे फ्रीवेच्या खाली जे सगळे या ठिकाणी असलेले ट्रक चालक मालक आहेत त्यांनी अचानकपणे आंदोलन हाती घेतलेलं पाहायला मिळतं। आपण जर पाहिलं तर मोठमोठ्या गाड्या ज्या आहेत त्या यांनी सगळ्यांनी रस्त्याच्या कडेला लावायला सुरुवात केली आहे। हा कायदा जो आहे तो सरकारने लवकरात लवकर मागे घ्यावा यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं समजतं। आपण जर पाहिलं तर देशभरात 25 कोटी चालक मालक ड्रायव्हर आहेत आणि त्यांची समस्या जी आहे आणि त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं, त्यासाठी हे आंदोलन पुकारलं जात असल्याचं समजतंय। हिट अँड रन केस प्रकरणी कायद्यामध्ये ती तरतूद करण्यात आलेली आहे। त्या कायद्याच्या विरोधामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारची आंदोलने केली जात आहे। नवी मुंबईमध्ये देखील आज ट्रक चालकांनी अशाच प्रकारचे एक आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलकाला हिंसक वळण आल्याचं पाहायला मिळालेलं आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, हाच तो रस्ता आहे रेती बंदर आणि JNPTचा। याच ठिकाणी आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। 40 ते 50 ट्रक चालक रस्त्यावर उतरलेले होते आणि या ट्रक चालकाचे जे आंदोलन करत होते त्या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न नवी मुंबईतील पोलिसांनी केला। मात्र यावेळी पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत असताना या 40 ते 50 ट्रक चालकांनी पोलिसांवर हल्ला केल्याचा प्रयत्न पाहायला मिळालेला आहे। 40 ड्रायव्हरांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। ड्रायव्हर लोकांनी यापुढे शांततेत आंदोलन करावं, कुणी कायदा हातात घेऊ नये आणि जर तसं केलं तर अत्यंत कठोर कारवाई पोलिसांकडून करण्यात येणार असल्याचं नवी मुंबईतील झोन 1 चे विवेक पानसरे यांनी सांगितलेलं आहे। केंद्र सरकारनं नव्यानं लागू केलेल्या मोटर वाहन कायद्याला या ट्रक चालकांचा विरोध आहे। हा मोटर वाहन कायदा नेमका काय आहे पाहूयात। ट्रकच्या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस तात्काळ रुग्णालयात नेण्यात यावं, त्याला दाखल न करता ट्रक चालक पळून गेल्याचं निष्पन्न झाल्यास चालकाला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 7 लाखांचा दंड भरावा लागणार आहे। इतका मोठा दंड कुठून भरणार आणि 7 वर्ष गजाआड असताना कुटुंबाचं पोट कसं भरायचं, हे सगळे प्रश्न त्यांना सतावतायत। ड्राइवर के हाथ से एक्सीडेंट कुछ होता है तो पब्लिक उसको सीधा मारना चालू कर देती है, जबकि ड्राइवर की कोई गलती ना रहने के बाद भी। और आप लोगों ने कुछ देखे भी होंगे और सुने भी होंगे वाजपेयी चौक का कि ड्राइवर को मार दिया गया वाजपेयी चौक में, जबकि ड्राइवर की बेचारे की कोई गलती नहीं थी। नाके पे हम लोग आंदोलन कर रहे थे, वहाँ पर आके पुलिस वाले आके हमारे बंदों को लेके गए। अभी बोल रहे हैं, आश्वासन दिए हमारे को कि थोड़ी देर में छोड़ दिया जाएगा उनको। नहीं छोड़ेंगे तो हम ये आंदोलन हमारा और बढ़ जाएगा और आक्रोश
वाला फिर करेंगे हम लोग। त्यामुळे सरकारनं आणलेल्या या कायद्यावर पुनर्विचार होऊन त्यात शिथिलता आणायला हवी असं या चालकांचं म्हणणं आहे। दुसरीकडे आंदोलनावेळी कायदा हातात घेणाऱ्या ट्रक आंदोलकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी दिलेत। सुमारे 40 ते 50 ड्रायव्हर लोकांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला। या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि 40 ड्रायव्हर लोकांना ताब्यात घेतलेले आहे। त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई आम्ही करत आहोत। ड्रायव्हर लोकांनी यापुढे आंदोलन करताना शांततेने आंदोलन करावे। कुठेही जर कायदा हातात घेतला तर त्याच्यावर अत्यंत कठोर अशी कारवाई पोलिसांकडून केली जाईल याची नोंद घ्या। अनेकदा तुटपुंजा कमाईवर काश्मीर ते कन्याकुमारी विविध वस्तूंची वाहतूक ट्रक चालक करतात। त्यात अनेकदा गैरसोयींचा सामनाही त्यांना करावा लागतो। एखादा अपघात झाला तर स्थानिक कुणाची चूक आहे ते न पाहता एकतर्फी निवाडा करत ट्रक चालकांना मारहाण करतात। त्यात आता सरकारनं केलेल्या कायद्यावर ट्रक चालक चांगलेच संतापलेत। त्यांच्या मागणीवर सरकार काय निर्णय घेतंय याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। हिंसक आंदोलन आणि पोलिसांना मारहाण करणाऱ्यांना शिक्षा मात्र व्हायलाच हवी। रशीद इनामदार, पुढारी न्यूज।